आता आलो म्हणजे तुरीच्या वावरात. याच वावरात पैवाने राहायचे. तूर जर म्हणसाल तुम्ही तर एक नंबर तूर आली. तुरीला मस्त अशा शेंगा येतात आणि आता शेंगा भोरडत येतात. म्हणजे आता शेंगा वाळत येतात, त्याला आपण भोरडणे म्हणतो. तूर म्हणसाल तर एक नंबर आहे. आणि हे जे वाण आहे हे 100 नंबर वाण आहे. तूर एकंदरीत चांगली आहे. जरी तूर चांगली असली तरी वानेरं हे खूप मोठ्या प्रमाणात त्रास देत आहेत. त्याच्यामुळं कसं हे झालं, हे पहा तूर मस्त अशी वाकून पडली. एक नंबर बियाणं आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर संपर्क करू शकता तुम्ही. न शेंगा अशा बदईला शेंगा लागलेल्या येतात. फुलन गिलन शेंगान गिंगान एक नंबर चांगली तूर आहे. 100 नंबरचं नाव आहे. आलो त्या झाडावर नेहमी वानेर राहतात, पण आज काय वानेर दिसायनात. आज पुन्हा वानेराचा काय आज चाळ पण नाही तेवढा. हे पहा बाळूला किती मस्त शेंगा आल्या. कुठल्याही प्रकारचं खत औषधी न टाकता याला इतका चांगला माल आलेला आहे. निस्तर आहे मग निसर्गाची किमया, निसर्गाची कला. आणि इथं आपण फवारणी करू मेलो, कट्टा फुटा मेलो तरी हवा तसा रिझल्ट भेटत नाही. या झाडाला काहीच नसून इतक्या खास मालाला केलेच खास हिरवेगार झाडावर नेहमी वानेर राहते. पण आज वानेर नाहीत. बहुतेक तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कुठंतरी त्याला कुठंतरी चांगलं खायला भेटलं. पहाटे म्हणा कोणाची तरी, किंवा तुरीच्या या शेंगा म्हणा. नाहीतर याच्यावर तुम्हाला माहिती आहे धांगडधिंगा हे नेहमीच करते, पण आज वानेर नाही ती तशी. याचा अर्थ एकच होतो की ते ह्याचं कुठल्या तरी दुसऱ्या शिवारात गेलेले आहेत. चांगली गोष्ट आहे, आपल्यासाठी तरी चांगली गोष्ट आहे. आज वानेर नसल्यामुळे एकंदरीत वातावरण शांत आहे आणि आपण शांतपणे घरी जाऊ शकतो. आणि झाडाखालची तूर तुम्ही पाहत जा. हे पुन्हा दाखवतो तुम्हाला. झाडाखालची तुरी म्हणजे असं काही ठेवलंच नाही वानेराने. शकच वरपूनच खाल्ल्या नाही तर हिला मस्त शेंगा होत्या. वाटखो जी आपण ती तूर पाहिली ती या शेतातली आहे, ती पलीकडली आहे आणि ही इकडली आहे. इकडं तुम्ही पाहू शकता म्हणजे इथं शेंगच नाही. झाडाजवळ असल्यामुळे वानेर त्या झाडावर बसते आणि उतरल्याच्या नंतर तशीच शेंगा खातात. त्याच्यामुळं ही जी तूर आहे या तुरीला काहीच नाही आहे. फक्त हिरवीगार आहे, पण हिला शेंगा नाहीत. कारण की वानेरानं पूर्णपणे खाऊन टाकली. का आपल्याला वानेराचा इकडं खूप मोठ्या प्रमाणात त्रास आहे. हे जे टकरं आहेत का नाही, हे वरते हे टकरं हे वानेरानं सोडून शेंगा खाल्ल्या. टकरं वरच ठेवली. म्हणजे माणसासारखी आपली बेडवरची हळद आहे. हळद तेवढी विशेष नाही, पण चांगली आहे. तेवढी खराबही नाही, तर आपण तिला चांगली म्हणू शकतो. आणि हिला जे आपण पाणी दिलेलं आहे हे ठिबक सिंचनद्वारे पाणी दिलेलं आहे. तुम्ही पाहू शकता हे ठिबकनं पाणी दिलेलं आहे. कारण की हे बेडवर आहे आणि स्तरीवर असल्यामुळे ते स्तरीने सोडू शकतो आपण. हळद एकंदरीत पाहिली तर तेवढी विशेष नाही, पण चांगली आहे. खराब हे आपल्याला म्हणता येणार नाही. आणि समाधानकारक अशी हळद आहे आपली यावर्षी. 12 महिन्याचं असणारं हे पीक. आणि खरं तर हे गोल्ड आहे. कारण की सध्याच मार्केटला भावीला चांगल्या प्रकारे आहे. 10,000 सध्या विकत आहे. आणि अलीकडं शासनानं हळद निर्यात केल्यामुळं भाव वाढण्याचे खूप मोठ्या प्रमाणात संकेत आहेत. आणि एकंदरीत यावर्षी कमीत कमी 15,000 रुपये क्विंटल असा हळदीला भाव भेटेल अशी अपेक्षा आहे. भाव भेटो का न भेटो हा नंतरचा विषय. तर चला आता 5 वाजलेले आहेत आणि आता आपण घराकडे जाण्याची तयारी करू. चलो. गाडी आणि स्प्लेंडर गाडी घेऊन मी आलतो. आता जाताना आपल्याला स्प्लेंडरनं चपल्या जायचं. रस्ता तेवढा विशेष नाही आहे, उबट खाबट रस्ता आहे, पण एकंदरीत रस्ता चांगला आहे.